सोलापूरच्या माळशिरसमध्ये पिकअप गाडी विहिरीमध्ये कोसळली। दुर्घटनेमध्ये 8 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी। मृतांमध्ये 4 महिला आणि लहान मुलांचा समावेश। म्हसवड पंढरपूर मार्गावरची दुर्घटना। बैठकीला 5 खासदार गैरहजर, 4 खासदार प्रत्यक्ष तर 5 ऑनलाईन उपस्थित। राऊतांचा दावा, वाकचौरे, निंबाळकर, संजय देशमुख, संजय जाधव आणि आष्टीकर मातोश्रीवर अनुपस्थित। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमातून पुन्हा डावललं। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही। राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। रोहित पवारांचं आंदोलन राजकारणासाठी नाही, हा लढा शेतकऱ्यांसाठी। मनोज सरांगेंचा रोहित पवारांच्या आंदोलनाला पाठिंबा। पंढरपुरात आंदोलनस्थळी भेट देत रोहित पवारांची विचारपूस। रोहित पवारांचं आंदोलन कारखानदारांसाठीच, सरसकट कर्जमुक्तीचा फायदा केवळ कारखानदारांनाच होणार। रोहित पवारांच्या आंदोलनावर लक्ष्मण हाकेंची टीका, व्हिडिओ व्हायरल। पांढरी पट्टी प्रकरणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल। रस्त्यांवर अनधिकृत पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई करणार। पांढऱ्या पट्टीसाठी कोणतीही परवानगी नाही, पालिकेकडून स्पष्ट। गस्त वाढवण्याच्या सूचना। स्मार्ट मीटरसाठी 48 तासांचा अल्टिमेटम। महावितरणच्या मेसेजमुळे ठाण्यातील नागरिकांमध्ये संताप। स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती होत असल्याचा आरोप। पाणी पुरवठा तर जळगावच्या जामनेरमध्ये भीषण पाणी टंचाई। टँकरमधून पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड। टीएमसीचे 20 बंडखोर खासदार एनडीएला पाठिंबा देणार। बंडखोर खासदारांकडून नॅशनलिस्ट सिटीझन्स पार्टीमध्ये जाण्याची घोषणा। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या भेटीनंतर खासदार काकोली घोष यांची माहिती।